तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे। 6 पैकी 2 खासदारांनी सही न केल्याची शिवसेनेला खात्री वाटते। ठाकरेंच्या शिवसेनेकडे आपले संपूर्ण खासदार सोबत असल्याची कुठलीही अधिकृत माहिती नाही। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील 6 खासदारांच्या सह्या अधिकृत झाल्या किंवा ओम बिर्ला यांना 6 खासदारांच्या सह्यांचं पत्र दिलं याबद्दल देखील अधिकृत माहिती किंवा फोटो समोर आला नाहीये। दोन्ही बाजूंनी ज्या 6 खासदारांवर संशय घेतला जातोय ते 6 खासदार आपल्या सोबत आहेत की नाहीत हे अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाहीये। तर ऑपरेशन टायगरवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे ते बघूया। खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीनं बोलले। याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीनं बोलत होते। शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाहीये, संघटना नाहीये, श्युरिटी नाहीये, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे। आता सरकार बाकीकडे 10-10, 15-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात। अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, सीबीआय बघत पण नाही। महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आज विरोधी पक्षातल्या लोकांना आपल्यात घेऊन वेगवेगळी आमिष दाखवून वेगवेगळ्या कारवाईच्या धमक्या देऊन आपल्यात घेण्याचं काम सत्ताधारी पक्ष भाजप व त्यांचे सहकारी पक्ष करत आहेत। आणि आपण बघितलं असाल की या सगळ्यामध्ये जे कोण लोकांचं लक्ष आहे ते त्याच्याकडनं दुसरीकडे वळवण्याचं काम चालू आहे। तर राज्यभरात चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगर सोबत भाजपचा काहीही संबंध नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलं। यावर भाजपच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नसल्याचं दानवेंनी सांगितलं। मला ऑपरेशन टायगर बद्दलची काही माहिती नाही। ऑपरेशन टायगर काय आहे ही माहिती नहीं, त्याचं नाव काय आहे ही माहिती नहीं। बीजेपी का कोई संबंध नहीं है। बीजेपी कभी भी इस इशू को बीजेपी ने कभी ये इशू को हाथ में लिया नहीं है। और एकनाथ शिंदे जी का निर्णय एकनाथ शिंदे जी करेंगे, उद्धव ठाकरे जी का निर्णय उद्धव ठाकरे जी करेंगे। भाजपच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही। आणि हे कशासाठी चालू आहे? शिंदेंना काय करायचे खासदार? त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं, पण भाजप अशा पद्धतीनं अशा लोकांना कामाला लावतं आणि अशा लोकांच्या माध्यमातून संपत्ती वगैरेचं प्रलोभन दिलं जातं आणि नंतर हे लोक कोणाच्या वळसणी लावतात? भाजपच्याच। तर शिवसेनेचं ठाकरेंच्या शिवसेनेला नवं आव्हान आता नरेश म्हस्केंनी दिलंय। मुंबईतले निवडून आलेले 65 नगरसेवक सोबत राहतात का बघा असं म्हस्के म्हणतायत। यावर मुंबईतले नगरसेवक फुटणार नाहीत असा विश्वास चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केलाय। कशा करता लोक राहतील? ते खासदार आमच्याकडे येतील नाही येतील, येणार आहेत नाही येणार मला माहिती नाही। अहो पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये। 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय, किती राहतायत तुमच्याकडे बघा भविष्य काळात। कोणी तुमच्याबरोबर राहणार नाही। तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही। कोणी जात नाही, नगरसेवक कोणी जात नाही। नगरसेवक मुंबईचे नगरसेवक ना 65 नगरसेवक कोणी जात नाही। ते आलेत निवडून म्हणजे उद्धव साहेबांच्या बलबतावर निवडून आले आणि ते कोणी जात नाही। तर माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी ऑपरेशन टायगरमध्ये खासदार फुटले तर त्यांना कोणत्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील या संदर्भातली माहिती दिली आहे। जस्टिस पितळे आणि जस्टिस लोढांचं जजमेंट हे आज दिशादर्शक जजमेंट समजलं जातं। हे अपसेट करायला सुप्रीम कोर्टाचं दुसरी केस ऐकल्याशिवाय ते अपसेट होत नाही। व आज ते सांगतात ती पोझिशनच्या प्रमाणे हे 6 लोक कोणत्या तरी नॉन पॉलिटिकल पार्टीत मर्ज झालेत तर त्यांना प्रोटेक्शन मिळतं असं माझं इंटरप्रिटेशन आहे। याच बेसिसवर तृणमूल काँग्रेस सध्या त्यांची पावलं उचलते आहे हे मला माहित आहे। तेव्हा दॅट इज अ फॅक्ट दॅट आय जस्ट वॉन्ट टू पॉइंट आउट टू यू। आता बातमी येते राज्यातल्या विधान परिषद निवडणुकी